मित्रमैत्रिणींना नमस्कार. कालपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. ह्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजचा दिवस सुरू झाला की बातमी आली नाना पटोले यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे सभागृहामधून. हे निलंबन कशासाठी करण्यात आलं माहिती आहे? तुम्ही पण ऐकून शॉक व्हाल की नाना पटोले यांनी सभागृहामध्ये अशी मागणी केली की ज्या त्या बबनराव लोणीकरने शेतकऱ्यांचा अपमान केला, तुझ्या बापाला मोदीनं पेरणीसाठी पैसे दिले, तुझ्या अंगावरचे कपडे आम्हीच दिले, तुझ्या पायातली चप्पल आम्हीच दिली, तुझ्या मायला बहिणीला पैसे आम्हीच दिले, असं बबनराव लोणीकर म्हटला. त्याने सर्वसामान्य नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा इतका मोठा अपमान केल्याच्या नंतर नाना पटोले यांनी मागणी केली की ह्या बबनराव लोणीकर यांनी या सभागृहामध्ये माफी मागावी. सभागृहामध्ये माफी मागितल्याने काय होतं तर ते नोंदवल्या जातं, त्याची एक नोंद होते. या सभागृहामध्ये अशा अशा गोष्टी घडलेल्या आहे याची इतिहासामध्ये नोंद होते. आणि एक काय म्हणूया शेतकऱ्यांसाठी म्हणून पण तो सन्मान आहेच की इतक्या भयंकर पद्धतीने एखादा माणूस जर अपमान करत असेल तर त्याने सभागृहामध्ये माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. आता हे बोलत असताना नाना पटोले यांनी त्या लोणीकरचे शब्द वापरले. काय म्हटला तो लोणीकर की तुझ्या बापाला पेरणीसाठी मोदीनं पैसे दिले. हेच शब्द होते की नाही लोणीकरचे? या शब्दामध्ये भाजपमधल्या कुठल्याच नेत्यांना काही प्रॉब्लेम नाही वाटत. पण नाना पटोले यांनी या सभागृहामध्ये फक्त इतकं म्हटलं की मोदी तुमचा बाप असेल, जगाचा बाप शेतकरी आहे. ह्या वाक्यामुळे आपण निलंबन करत आहोत असं सभागृहाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी सांगितलेले. सभागृहाचे अध्यक्ष आहेत ते. आता मला एक सांगा, नाना पटोलेंच्या या वाक्यामध्ये प्रॉब्लेम होता की त्या बबनराव लोणीकरच्या वाक्यामध्ये प्रॉब्लेम होता? म्हणजे लोणीकरने सबंध शेतकऱ्यांना असं म्हणणं हे चालतं. लोणीकरचे शब्द मी तुम्हाला परत एकदा ऐकवते, तुम्ही विसरला असाल तर बघा. बघितली का ही भाषा? हा भाजपचा आमदार आहे. तुझ्या बापाला पेरणीसाठी मोदीनं पैसे दिले, तुझ्या मायला पैसे मोदीनं दिले, हे हा म्हणू शकतो. पण नाना पटोले हे नाही म्हणू शकत. ह्याच्यात प्रॉब्लेम आहे. आधीच्या वाक्यात प्रॉब्लेम नाही आहे, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. हे बघा काय उदाहरणं हे लोक आपल्यासाठी ठेवत आहे, आपल्या पुढच्या पिढ्यांना काय आदर्श घालून देत आहेत. म्हणजे नीती नावाची गोष्ट यांच्याकडे शिल्लक नाही. हे तुम्हाला अजूनही नसेल कळलं तर कळवून घ्या. मायबाप हो, ह्या अशा मूर्ख लोकांच्या हातामध्ये आपण राज्याची सत्ता दिलेली आहे. समजून घ्या. हे लोक राज्याचं काय वाटोळं करत असतील हे तर आपल्याला दिसतंय. ते बोलत असताना ते काय निर्णय घेतात, त्यांच्या खालून वरून काय देणं घेणं होते, नेमकं किती किती पैसा कोणाकडे जातो हे आपल्याला काहीच माहीत नाही पडत आहे. हे बोललेलं रेकॉर्ड होतं, कॅमेरे असतात म्हणून आपल्याला कळत तरी आहे. म्हणजे लोणीकर म्हणू शकतो शेतकऱ्याला तुझ्या बापाला हे दिलं, तुझ्या मायला हे दिलं. म्हणजे शेतकऱ्याची माय बाप काढू शकता तुम्ही, म्हणजे गरिबाची माय बाप काढू शकता तुम्ही, त्याला कोणीच वाली नाही. पण त्याच शेतकऱ्याची बाजू घेऊन नाना पटोले उभे राहिले. नाना पटोले म्हटले की माफी मागा, यांची सभागृहामध्ये माफी मागा. तर नाना पटोलेचं निलंबन होतं. आणि ह्या आमदारावर लोणीकरवर काही कारवाई झाली का? हो, लोणीकरवर काही कारवाई नाही झाली. निलंबित झाले आहेत का ते मला सांगा. खरं तर निलंबन कोणाचं व्हायला पाहिजे? लोणीकरचं व्हायला पाहिजे की नाही? जर का लॉजिकली विचार केला तर कुणीही सांगेल, ज्याच्याकडे लॉजिक आहे आणि ज्यांनी कुठलाही पक्ष न बघता जर का तुम्ही सांगितलं त्याला एक स्टोरी, एका माणसाने असं म्हटलं तर त्याचं काय व्हायला पाहिजे, तर तो माणूस सांगेल की ओके निलंबनच करायचं असेल तर पहिले या माणसाचं करायला पाहिजे ना, लोणीकरचं. नाही, निलंबन केलं कोणाचं? नाना पटोले, काँग्रेसचे नेते असलेल्या. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याच्या बाजूने तुम्ही बोलूच नका, तुम्हाला अद्दलच घडली पाहिजे. म्हणजे आता ह्यांचं निलंबन झालं त्याच्यामुळे काय होतं की त्यांना असा दिवसभर वाटत राहतं की अरे यार आपल्याला खूप काही बोलायचं होतं, सभागृहामध्ये थांबायचं होतं. अर्थात ते निलंबन एका दिवसासाठी असं त्यांनी आता म्हटलं, पण यांची काही गॅरंटी नाही आहे. एका दिवसासाठी निलंबन आहे म्हणताय, पण तरीही बाबा अद्दल घडावी. बातम्या होतात ना, निलंबन झालं तर बाबा त्या माणसाला आता इथून पुढे असं कोणी परत उभंच राहू नये शेतकऱ्याच्या बाजूने बोलायसाठी.
इथून पुढे कुणीही हे म्हणू नये की अरे तुमचे मंत्री काय बोलतात म्हणून हे निलंबन आहे का? हे निलंबन करून मिलिंद नार्वेकर किंवा हे भाजपचं सरकार, ते तर सभापती आहे, त्यांनी न्यूट्रल राहायला पाहिजे, पण ते न्यूट्रल नाही आहेत. नाही, ते कोणाचे आहेत सगळ्यांना माहिती आहे. 2 पक्ष फोडताना तेच होते तिथे. तर ह्यांनी निलंबन ह्यांचं केलं आहे. संबंध महाराष्ट्र बघतो आहे की काय घडतं आहे. म्हणजे इथून पुढे सामान्य जनतेच्या बाजूने कुणीही उभं राहू नये. भीती राहावी की नाही बाबा मी जर असं बोललो तर माझं निलंबन होऊ शकतं. उदाहरण आहे ना हे, आजचंच ताजं उदाहरण आहे. याच्या आधीची उदाहरणं आहेतच. याला म्हणतात लोकशाहीची हत्या. ती झाली नाही आहे अजून, पण लोकशाहीच्या काही भागाची तुम्ही अशी हत्या करता. जेव्हा मागच्या वर्षी लोकसभेमधले एकदाच 149 खासदारांचं निलंबन झालं होतं, ती होती लोकशाहीची हत्या. म्हणजे तुम्ही काही बोलूच नका. आणि यांचा आमदार घाणघाण बोलतो, शेतकऱ्याला काही बोलतो. 1 रुपयात आम्ही पीक विमा दिलो, आम्ही भिकाराला 1 रुपया देत नाही म्हणतो कृषी मंत्री. तेव्हा अशा लोकांचं निलंबन नाही होत हो, त्यांच्या बढत्या होतात, शाबासकी मिळते त्यांना आतून. आणि खूपच आपण बोंबलायला लागलो, आपण मागे लागलो, जनतेचा आवाज जर वाढला, प्रेशर वाढलं, तर मग फडणवीस थोडं म्हणतात बोलायसाठी म्हणून की बाबा आम्ही त्यांना समज देऊ. ही त्यांची भाषा, आम्ही त्यांना समज देऊ. आणि तुमच्या विरोधातले लोक जर असं बोलायला लागले, बरं ते तर तसे बोलले नाही. मुळात मुद्दा हा आहे की त्यांनी कोणाचाच अपमान नाही केला. ज्या माणसाने अपमान केला ना त्याला अद्दल घडावी म्हणून हे सांगितलं की मोदी असेल तुमचा बाप, आमचा बाप नाही. हे फक्त नाना पटोलेंचे शब्द नाही आहे. महाराष्ट्रभरात सगळ्याच शेतकऱ्यांना हे वाटतं की बाबा सगळ्यांचा बाप शेतकरी आहे की नाही. मला सांगा, तुम्हाला अन्न खाल्ल्याशिवाय तुम्ही जगू शकता का? शहरातल्या आणि ते IT सेक्टरमध्ये टपाटपाट काम करणाऱ्या लोकांना लय भारी वाटत असेल की बाबा आमच्यावरच जग चाललंय. नाही अहो, शेतकऱ्यांनी पिकवणं जर बंद केलं ना अवघड होईल तुमचं. पाणी पिऊन जगू नाही शकत. त्यामुळे समजून घ्या. आणि जर निलंबन खरोखर कोणाचं व्हायचं असतं ना तर ते व्हायला पाहिजे ह्या 3 माकडांचं. कोणते 3 माकडं? कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा कोणते 3 माकडं आहेत आज सध्या बसलेले ते. कारण की देवेंद्र फडणवीस काय म्हटले होते इलेक्शनच्या वेळेला रॅल्यामध्ये प्रचार करत असताना? ते हे म्हणत होते की आपण सत्तेत आलो ना शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू, शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ. आता 6 महिन्याच्या वर झाले सत्तेत येऊन, कर्जमाफीविषयी काहीच बोलत नाही आहे. बच्चू कडू आंदोलन करून, उपोषण करून, वजन कमी करून, बिमार पडून झालंय, पण ह्यांनी अजूनही आपण कर्जमाफी करणार याची तारीख दिलेली नाही आहे. आणि प्रचाराच्या वेळेला तुमच्या घरी मत मागायला येताना काय बोलत होते बघा फडणवीस, काय बोलत होते? सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा कोरा कोरा. लाजा नाही वाटत? कोरा कोरा काय बाबा हे भाषा सरकारने घेतलेला आहे. फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. नुसते पिक्चरचे डायलॉग मारण्यात माहीत आहेत हे लोक. यांनी तर मी तर म्हणते ना कुठल्या तरी डायरेक्टरनी यांना पिक्चरमध्ये रोल द्यावा आणि हिरो करावं. तिघांना अमर, अकबर, अँथनी असं कुठलं तरी हिंदू नावं घेऊन करून टाका म्हणा एकदाचं. म्हणजे यांचं काहीतरी शमेल आणि जनतेला कोणीतरी काम करणारा माणूस भेटेल. कारण तुम्ही प्रचाराच्या वेळेला इतके हे जे डायलॉग दिले ना, ह्या डायलॉगाचं उत्तर आत्ता या सभागृहामध्ये मिळालं पाहिजे. खरं तर यांना निलंबित करायला पाहिजे की असं तुम्ही एकदा हे बोलता आपण सत्तेत आलो की हे करू. तुम्ही तेव्हा म्हणायचं होतं ना की सत्तेत आम्ही प्रयत्न करू सत्तेत आल्याच्या नंतर कर्जमाफी देण्याचा. नाही, प्रयत्न नाही, हे तर ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. पिक्चर सुरू होऊन आता 6 महिने झाले तरी यांच्यामध्ये कर्जमाफीचा शब्द नाही काढतायत. ते अजित पवार म्हणतात की मी कधी म्हटलं होतं कर्जमाफी करणार. अच्छा, तुमचे हे 2 सोबती बोलत होते तेव्हा तुम्ही झोपलेले होते, म्हणजे ह्याचं त्याच्यावर त्याच्या ह्याच्यावर ढकलायचं हेच करताय तुम्ही. आता हे थांबवा. आणि हे जे नाना पटोलेंचं निलंबन केलेलं आहे, भले एका दिवसासाठी, एका तासासाठी सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने अशा प्रकारे उभा राहणाऱ्या माणसाचं निलंबन होणं, याच्यामध्येच आपल्या संविधानाची हार होते आहे. या संविधानाचा अपमान होतो आहे.
या लोकशाहीचा आणि लोकांचा आणि शेतकऱ्यांचा अपमान होतोय आणि हे आपण कळून घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो, मला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच. तुम्हाला AI ChatGPT बद्दल शिकायचं असेल तर माझे काही कोर्सेस आहेत. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. धन्यवाद.